क्रिएटिंग डमी कंटेंट वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डेव्हल मॉड्यूल वापरूनही डमी कंटेंट तयार करणे शिकू. हा ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउझर वापरू शकता. ड्रुपल साइट तयार करताना आपल्याला एका गोष्टीची गरज आहे, जी की खूप सारे कंटेंट. हे आपल्याला लेआउट्स, व्ह्यूज आणि डिझाईन समजण्यात मदत करेल. आदर्श रूपने आपल्याला वास्तविक कंटेंट वापरायला नाही पाहिजे. म्हणा की आपल्याला एक कंटेंट टाईप किंवा एक फील्ड बदलण्याची गरज आहे. समस्या ही आहे की आपल्याला ह्याच्यात जावे लागत आहे आणि वास्तविक कंटेंट एडिट करावे लागत आहे. पण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आपल्याला आपले कंटेंटचे प्रकार तपासण्याची गरज आहे. जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही. आतापर्यंत आपण फक्त फील्ड्सचे काही प्रकार कव्हर केले आहे. येथे आपला सिन्सिनॅटी नोड आहे. सिन्सिनॅटी ग्रुप मीटिंगसाठी शुल्क करू इच्छित आहे आणि ते ह्या साईटवर ठेवू इच्छिते. आपण पैसेसाठी डेसिमल किंवा इंटिजर, जे की संपूर्ण संख्या आहे, वापरू शकता. म्हणा तुम्ही एक इंटिजर निवडले कारण त्यांनी फक्त $10 चार्ज केले, परंतु नंतर त्यांनी $10.99 चार्ज करण्याचा निर्णय घेतला. नंतर आपण संकटात आहोत. एक इंटिजर एक डेसिमल मध्ये बदल होऊ शकत नाही, विशेषतः आधीच कंटेंट जोडलेले आहेत. आणि म्हणून ही ती गोष्ट आहे जी आधीच नियोजित करणे आवश्यक आहे. आपण काही बनावट कंटेंट वापरून ही सर्व तपासणी करू शकतो. हे सहजपणे प्रविष्ट आणि सहजपणे डिलीट केले जाऊ शकते जेव्हा आपण आपली तपासणी पूर्ण करून घेतली असेल. हे लक्षात ठेवा, आपल्याला शेकडो वास्तविक कंटेंट्सची गरज नाही, पण फक्त काही बनावट कंटेंट. या समस्याचे उपाय आहे डेव्हल मॉड्यूल. drupal.org/project/devel वर जा. आतापर्यंत आपण मॉड्यूल्स किंवा आपले ड्रुपल वेबसाईट विस्तारित प्रत्यक्षात अजून काही बोललेलो नाही. आपण हे पुढील ट्युटोरियल्समध्ये करू. पण इथे आपण डेव्हल मॉड्यूल स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकूया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल, जी ड्रुपल मॉड्यूल्स आपल्याला देऊ शकते. खाली स्क्रोल करून डाउनलोड सेक्शनवर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते. Drupal 8.x वर्जन हिरव्या क्षेत्रात असू शकते, म्हणून खात्री करा की तुम्ही त्यावरच क्लिक कराल. जर नाही तर डेव्हलपमेंट रिलीज वर क्लिक करा. आता हे करण्यासाठी दोन पद्धती आहेत. आपण हे डाउनलोड करू शकतो, पण ते आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर अनेक अनावश्यक फाईल्स देईल. किंवा आपण राईट क्लिक करू शकतो आणि आपल्या ब्राउझरवर अवलंबून आपण कॉपी लिंक किंवा कॉपी लिंक लोकेशन मधून एक पाहूया. कोणत्याही एका पद्धतीने tar फाईल किंवा झिप फाईलवर क्लिक करा. पण या डेव फाईलवर क्लिक करू नका कारण की ती कार्य करणार नाही. हे वास्तविक फाईल्ससाठी लिंक आहेत. एकदा आपल्याला भेटले तर आपल्या साईटवर परत येऊ. एक्सटेंड वर क्लिक करून नंतर इन्स्टॉल न्यू मॉड्यूल वर क्लिक करा. आता इन्स्टॉल फ्रॉम अ URL फील्डमध्ये URL पेस्ट करा. जर तुमच्याकडे चांगला इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही URL मधून स्थापित करू शकता. अन्यथा आपल्या सोयीसाठी ते डेव्हल पॅकेज ह्या पेजवर कोड फाइल्स लिंकमध्ये दिले आहेत. इथे चूज फाइल पर्याय वापरून कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी इन्स्टॉल वर क्लिक करा. आता एनेबल न्यूली एडेड मॉड्यूल्स वर क्लिक करा. याला मिनिमाइज करण्यासाठी शब्द कोर वर क्लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा. डेव्हलपमेंट ब्लॉकमध्ये आपण डेव्हल आणि डेव्हल जनरेट पाहू शकतो. आता इतरांना दुर्लक्ष करा. डेव्हल आणि डेव्हल जनरेटला चेक करा. नंतर खालपर्यंत स्क्रोल करून इन्स्टॉल वर क्लिक करा. ड्रुपल मध्ये लक्षात ठेवा की आपल्याला नेहमी निश्चित करायचे आहे की आपण सेव्ह इन्स्टॉल इत्यादीवर क्लिक करा. आपल्याला इथे एक हिरवा मेसेज मिळाला पाहिजे. 2 मॉड्यूल्स हॅव बीन एनेबल्ड. काळजी करू नका जर तुम्ही लाल रंगात कोणताही सावधानी मेसेज पाहता, जोपर्यंत हे कोणतेही गंभीर एरर होत नाही. कंटेंटचा पूर्ण समूह तयार करण्यासाठी कॉन्फिगरेशन वर क्लिक करा. नंतर डाव्या बाजूला आपल्याला जनरेट कंटेंट लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. आता आवश्यक तपासणी करण्यासाठी आपल्याला जितके पाहिजे तितके कंटेंट तयार करण्यात सक्षम असाल. आपण इव्हेंट्स आणि यूझर ग्रुप्स निवडूया कारण की हे ते दोन कंटेंट टाइप्स आहेत जी आपल्याला तपासण्याची आवश्यकता आहे. इथे लक्ष द्या. डिलीट ऑल कंटेंट इन थिस कंटेंट टाइप्स बिफोर जनरेटिंग न्यू कंटेंट आहे. हे बनावटी कंटेंट डिलीट करण्यासाठी आहे. आता ते चेक करून
0 नोड्स तयार करू. हे सर्व इव्हेंट्स आणि यूझर ग्रुप्स डिलीट करेल. हे त्यांना देखील समाविष्ट करेल जे आपण स्वतः तयार केले आहे. उदाहरणार्थ आपला सिन्सिनाटी यूझर ग्रुप देखील निघून जाईल जर आपण हे केले. म्हणून ते अनचेक करू. आता 50 नोड्स तयार करू. येथे एक इयर मागे जाऊ. आपल्याकडे आपल्या नोड्सवर कमेंट्स नाहीयेत. मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स इन टाइटल्स बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब लॉरेम इप्सम टेक्स्ट तयार करेल. जनरेट वर क्लिक करा. लगेचच आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो. माहिती करण्यासाठी की जर ह्याने कार्य केले असेल. कंटेंट वर क्लिक करा. येथे 50 नवीन नोड्सची सूची आहे. अर्धे इव्हेंट्स आणि अर्धे यूझर ग्रुप्स. कोणत्याही एकावर क्लिक करा आणि आपण पाहू डेव्हल तयार झालेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक इव्हेंट लोगो, एक बनावटी इव्हेंट वेबसाईट, एक डेट, यूझर ग्रुप्स मधून एक स्पॉन्सर म्हणून निवडले आहे आणि काही इव्हेंट टॉपिक्स निवडले गेले आहे. आता आपण आपले लेआउट्स, आपले व्ह्यूज आणि सर्व इतर गोष्टी करू शकतो जे आपण आपल्या साईटसह करू इच्छितो. डेव्हलने बनावटी कंटेंट तयार करून खूप वेळ सेव्ह करण्यात मदत केली आहे. हे ड्रुपलचे एक उत्तम वैशिष्ट्य आहे जो एक मॉड्यूलशी दिला जातो जो drupal.org शी डाउनलोड केला जातो. ह्यांना कॉन्ट्रिब्युटेड मॉड्यूल्स म्हटले जाते. आपण ह्याबद्दल पुढे शिकू. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डेव्हल मॉड्यूल वापरून डमी कंटेंट्स तयार करणे शिकलो. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD and NVLI, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.